नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, आज मी सीईटी सेलच्या मार्फत जो काल संध्याकाळी उशिरा नोटीस आलेली आहे, अगदी नोटीस नंबर 8. तर हे मी पूर्णपणे तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवणार आहे. अगदी त्याचं पूर्णपणे शेड्यूल काय आलेलं आहे, की शेड्यूल ऑफ कॅप राउंड 1 ते कुणाकुणाचं आहे तुम्ही आणि ग्रुप बी जे आहे ते हे पूर्णपणे मी तुम्हाला अगदी सुपूर्णपणे वाचून दाखवणार आणि याच्याबद्दल डिटेल्स समजून पण सांगणार आहे. तर शेड्यूल ऑफ कॅप राउंड 1 त्याच्यामध्ये आयुर्वेदिक बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस म्हणजेच आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानी असे हे कॅप राउंड 1 मध्ये ग्रुप बी मध्ये येत असतात. त्याची नोटीस नंबर 8 आलेली आहे आणि काल संध्याकाळी उशिरा 3 तारखेला प्रकाशित केलेली आहे सीईटी सेलच्या वेबसाईटवरती. तर त्याच्याबद्दल अगदी पूर्णपणे मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता हे शेड्यूल कसं आलेलं आहे पूर्णपणे. त्याचा चार्ट आलेलाच आहे आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही चार्ट. शेड्यूल ऑफ बीएमएस बीएचएमएस कोर्स राउंड 1 चा. तर हे कसे आहे तुम्ही ह्याची डेट एकदम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. तर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सेस साठी हे नंबर 1 वरती दिलेलं आहे. तर ते 8/9/9 म्हणजेच 9 सप्टेंबर पासून तिथे बीएमएस बीएचएमएस बीएमएसच्या कोर्सेसला सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि ते पब्लिश करणार आहे सीईटी सेलवरती 9 तारखेला. ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुसरी त्यांनी सेकंड नंबर तरी दिलेला आहे ऑनलाईन चॉईस फिलिंग प्रेफरन्सेस ग्रुप बी म्हणजेच आपल्या तो सगळ्यांना माहिती आहे ग्रुप ए, बी आणि सी असते. ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बीडीएस असते, ग्रुप बी मध्ये बीएमएस बीएचएमएस बीएमएस असते आणि ग्रुप सी मध्ये युनानी असतं. सॉरी बीपीटीएच असतं, फिजिओथेरपी असतं. तर ग्रुप बी चा आपण फक्त आता विचार करतोय. त्याच्यामध्ये ऑनलाईन चॉईस फिलिंग ग्रुप बी मध्ये बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस जे हे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी यांनी डेट पण त्यांनी डिक्लेअर सांगितलेली आहे सीईटी सेलनी 9/9 ते 11/9 म्हणजे 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे. हे पूर्णपणे त्यांनी इथं दिलेलं आहे. ह्या तारखा तुम्ही एकदम नोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. 9, 10, 11 3 दिवसाचा त्यांनी वेळ दिलेला आहे चॉईस फिलिंग करायला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ओके. आणि नेक्स्ट डिक्लेरेशन्स ऑफ कॅप राउंड 1 सिलेक्टेड सिलेक्शन लिस्ट ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस बीएमएस ची ते सिलेक्शन लिस्ट त्यांनी डिक्लेअर कधी करणार आहे तर 13/9 13 तारखेला त्यांनी सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर करून आपला रिझल्ट सांगणार आहे तर सीईटी सेल मार्फत. आणि नंतरची नोटीस तुम्ही ते पाहू शकता. 13 त्यांनी दिलेली आहे की फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म आणि विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स फीस आणि डीडी आणि चेक म्हणजे तुम्हाला रिझल्ट सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला फिजिकली तिथे जॉईनिंग करावं लागणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आणि एक 2-2 असे बंच तुम्ही झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड घेऊन केले तरी चालतं. आणि तिथे काय त्यांची फीस असते तिथे तुम्ही चेक मार्फत किंवा डीडी जसं प्रत्येक कॉलेजच्या ह्याच्यावर डिमांड असतं त्याप्रमाणे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट घेऊन तिथे कितीचा काढायचा ते पूर्णपणे फिजिकली तिथे जाऊन तुम्हाला अगदी काढायचं आहे. त्याच्याही त्यांनी डेट इथे डिक्लेअर सांगितलेली आहे. तर 14 पासून ते 18 पर्यंत म्हणजे 14, 15, 16, 17, 18 5 दिवसाचा तरी टायमिंग दिलेला आहे संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो हे सिलेक्शन ऑफ आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी ज्या विद्यार्थ्यांना हे कोर्सेस करायचे आहेत आणि तुमचा नंबर लागणार आहे तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या एसएमएल मार्कनुसार प्रत्येकाला आपापल्या कॅटेगरीनुसार लक्षात आलेलंच असेल. तर त्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी पण हे अगदी डेट तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही एक नोट करून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सिलेक्शन लिस्ट सीट मॅट्रिक्स केव्हा येणार आहे, चॉईस फिलिंग केव्हापासून चालू होणार अप टू कधीपर्यंत आहे. तर म्हणजे 9 ते 11 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. तर आणि सिलेक्शन लिस्ट आपली 13 ला येणार आहे आणि 14 ते 18 पर्यंत आपल्याला तिथे फिजिकली जॉईनिंग करायचं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तिथे जाऊन फिजिकली ऍडमिशन घ्यायचं असेल, अपग्रेडेशन जायचं नसेल तर तुम्ही अगदी तारखेच्या आतमध्ये जा म्हणजे खूप लेट जाऊ नका. म्हणजे 14, 15, 16 मॅक्झिमम 17 पर्यंत तुम्ही तिथे पोहोचा आणि तिथे घ्या. खूप लास्ट डेला गेले की तुम्हाला खूप अडचणी येतात कारण कधी बँकेचे कधी व्यवहार व्यवस्थित लवकर होत नाहीत किंवा डीडी काढायला वेळ लागतो, कधी एखाद्या दिवस आपल्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतं. त्यामुळे खूप धावपळ होते पालकांची, खूप पॅनिक होतात विद्यार्थी सुद्धा. त्यामुळे तुम्ही अगदी एंड पर्यंत तुम्ही थांबू नका. आपल्याला 14 म्हणजे एक दिवस गेला तरी 15, 16, 17 ह्या 3 दिवसामध्ये नक्की जाऊन तुम्ही अगदी फिजिकली जाऊन पूर्ण तुम्ही प्रोसेस करून तुमचं अगदी हाताशी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की ह्याच्यापेक्षा बेटर मला कॉलेज पाहिजे तर तुम्ही बेटरमेंटसाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि हे सगळं मी तुम्हाला शेड्यूल अगदी बीएमएस बीएचएमएस बीएमएसच्या कोर्सेससाठी कॅप राऊंड जो आलेला आहे डिक्लेरेशन सीईटी सेल मार्फत काल उशिरा संध्याकाळी आपल्याला इथं डिक्लेअर केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जे काही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर गरजू मुलांना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्याला त्यांचा फायदा होईल. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.